स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सेक्शन 1 इयत्ता 12वीचा सेक्शन 1 मधील सेकंड लेसन, तो म्हणजेच ऑन सेइंग प्लीज, ज्याला मराठीत म्हणतात शिष्टाचाराचं महत्त्व. हा लेसन आज आपण काय करणार आहोत तर समजून घेणार आहोत. सर्वात महत्त्वाची सूचना अशी आहे की ऑन सेइंग प्लीजचे जे काही सर्व लिंक्स आहेत, मग त्याचे ब्रेनस्टॉर्मिंग असेल, आईस ब्रेकर असतील, त्याचे लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील, तर त्यामध्ये तुम्ही जाऊन ते अभ्यासू शकता. चला तर आता वेळ न गमावता सुरुवात करूया. 1.2 लेसन नंबर 2 ऑन सेइंग प्लीज हा लेसन समजून घ्यायला. ऑन सेइंग प्लीज हा लेसन सुरू करण्यापूर्वी थोडीफार जी माहिती दिली आहे त्या लेखकाबद्दल ती काय करूया तर समजून घेऊया. ऑन सेइंग प्लीज या पाठाचं लिखाण हे अल्फ्रेड जॉर्ज गार्डनर यांनी केलं आहे. त्यांचा जन्म 1865 आणि मृत्यू हा 1946 साली झाला. त्यांचा जन्म झाला शेमफोर्ड इसेक्स इथे 1865 मध्ये. ही स्टार्टेड हिज लिटररी करिअर ॲज अ जर्नलिस्ट, पत्रकार म्हणून त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात केली. ॲट द एज ऑफ 37 वर्षाचे असताना ही वॉज अपॉइंटेड एडिटर ऑफ डेली न्यूज. त्यांना अपॉइंट करण्यात आलं. ते अपॉइंट झाले कशावर तर डेली न्यूज या लंडन येथील, इथे ते एडिटर म्हणून काम बघू लागले. अंडर द सेडोनियम म्हणजे पेन नेम, म्हणजे एक पेन नेम या नावाखाली, कुठल्या नावाच्या अंडर खाली, अल्फा ऑफ द प्ला ह्या नावाने त्यांनी काय केलं, लिखाण केलं. ही मेड रेग्युलर कॉन्ट्रीब्युशन टू द डेली न्यूज, जे काही डेली न्यूज आहे त्यासाठी त्यांनी रेग्युलर लिखाण केलं. द मॅचेस्टर इव्हनिंग न्यूज एक्सेट्रा यांच्यासाठी त्यांनी लिखाण केलं आपल्याला दिसून येतं. हिज एसेस आर युनिफॉर्मली एलिगंट, ग्रेसफुल अँड ह्युमरस. त्यांचे जे एसेस आहेत ते कसे आहेत तर एलिगंट, आनंद देणारे, ग्रेसफुल ताजेतवाने आपण म्हणू शकतो, आणि ह्युमरस म्हणजे आनंदी असे ते आहेत, हास्य निर्मिती करणारे असे त्यांचे एसेस आहेत. द पिलर ऑफ सोसायटी, टेबल्स ऑन द शोर, मेनी फरोज अँड लिव्स इन द विंड आर सम ऑफ हिज बेस्ट नोन रायटिंग. हे काही त्यांचे नावाजलेले रायटिंग आहेत. द पिलर्स ऑफ सोसायटी, टेबल्स ऑन द शोर, मेनी फरोज अँड लिव्स इन द वाइंड. हिज युनिकनेस लाइज इन हिज ॲबिलिटी टू टीच द बेसिक ट्रूथ ऑफ लाईफ इन अँड इझी अँड अम्युझिंग मॅनर. त्यांच्या लिखाणाचं एक वैशिष्ट्य ते म्हणजे काय तर त्यांची जी ॲबिलिटी आहे टीच करण्याची, बेसिक ट्रूथ जे आहे आपल्या आयुष्याचं ते सांगतात ते त्यांच्या एसेमधून एक इझी आणि अम्युझिंग मॅनरने, म्हणजे अतिशय सोप्या आणि हास्य विनोदाच्या पद्धतीने ते शिकवतात किंवा सांगतात त्यांच्या एसेच्या थ्रू. हा त्यांचा युनिकनेस आहे. ही रेस्ड द क्वेश्चन ऑफ मॉर्टॅलिटी इन एव्हरीडेज लाईफ. आणि त्यांनी काय केले तर प्रश्न उभा केले आहेत मॉर्टॅलिटी जी आहे एव्हरीडे लाईफची त्या संदर्भात. ऑन सेइंग प्लीज, आता हा जो लेसन आहे ऑन सेइंग प्लीज यामध्ये ही पॉइंट्स आउट द व्हॅल्यू ऑफ गुड मॅनर इन सोशल लाईफ. त्यांनी गुड मॅनरचं काय केलं तर व्हॅल्यू प्रदर्शित केलं किंवा मग शो केलेलं आहे सोशल लाईफमधील की गुड मॅनरचं काय महत्व आहे. अँड एम्फसाइज द इम्पॉर्टन्स ऑफ कर्टसी अँड पोलाइटनेस. आणि त्यांनी भर दिला आहे कशावर तर कर्टसी म्हणजे चांगलं वर्तन आणि पोलाइटनेस नम्रतेवर त्यांनी काय केलं तर ह्या डेलीच्या बिहेवियर जे आहे याच्यावर त्यांनी काय केलं तर फोकस केलं आपल्याला दिसून येतो. ही शोज हाऊ polite speech and manners sweeten the atmosphere around and how discourtesy and ill manners spoil or pollute. त्यांनी दाखवलं की पोलाइट स्पीच म्हणजे नम्रपणे बोलणं आणि नम्र जे काही मॅनर आहे ते काय करतं तर वातावरणाला स्वीट चांगलं बनवण्याचं काम करतं. या उलट जे काही डिस्कर्टसी म्हणजे गैरवर्तन असेल, इल मॅनर म्हणजे चांगली वाईट वागणूक असेल ती काय करते तर समाजाचं वातावरण जे आहे ते स्पॉइल किंवा मग प्रदूषित करण्याचं काम करताना दिसून येतं. या गोष्टी त्यांनी या लेसनमध्ये सांगितलेल्या आहेत. चला तर आता विषयावर येऊया. ऑन सेइंग प्लीज हा लेसन आपण काय करूयात आता समजून घेऊया. ऑन सेइंग प्लीज सुरुवात करतोय मी. बघा काय दिलेलं आहे. द यंग लिफ्टमॅन इन अ सिटी ऑफिस हू थ्रीव अ पॅसेंजर आउट ऑफ हिज लिफ्ट द अदर मॉर्निंग अँड वॉज फाईन फॉर द ऑफेन्स वॉज अनडाउटेडली इन द रॉंग. जो काही लिफ्टमॅन यंग म्हणजे तरुण जो लिफ्टमॅन आहे कुठला त्या सिटी ऑफिसमधला, त्याने काय केलं हू थ्रीव अ पॅसेंजर, त्याने काय केलं तर प्रवाशाला, जो प्रवास करणार आहे त्या लिफ्टमधून त्याला बाहेर हकललं आउट ऑफ हिज लिफ्ट सकाळी सकाळी. ओके. अँड वॉज फाईन फॉर द ऑफेन्स वॉज अनडाउटेडली इन द रॉंग. आणि त्या जो काही तरुण लिफ्टमॅन आहे त्याला त्यासाठी काय केलं तर त्या गुन्ह्यासाठी त्याच्यावर काय केलं तर दंड ठोठावण्यात आला किंवा त्याला दंड देण्यात आला. त्यासाठी त्यांनी जे त्या प्रवाशाला बाहेर काढलं त्यासाठी. इट वॉज अ क्वेश्चन ऑफ प्लीज. त्याचा मुद्दा फक्त प्लीज म्हणण्याचा होता किंवा विनंती करण्याचा होता. प्लीज म्हणजे काय विनंती करणे. ओके. तर त्याचा मुद्दा फक्त काय होता प्लीज म्हणण्याचा किंवा विनंती करण्याचा होता. द कंप्लेंटंट इंटरिंग द लिफ्ट सेड टॉप. जो
लिफ्टमध्ये प्रवेश करताना तक्रारदार जो आहे, जो प्रवासी आहे, जो तक्रारदार आहे, त्यांनी काय केलं, लिफ्टमध्ये प्रवेश करताना त्यांनी फक्त काय म्हटलं, टॉप. ओके, म्हणजे तो इंटर होतोय त्यावेळेस फक्त टॉप म्हणला. टॉप म्हणजे काय तर सर्वात वरचा मजला. द लिफ्टमॅन डिमांडेड टॉप प्लीज अँड धिस कन्सेशन being refused, he not only declined to comply with the instruction but hurled the passenger out of the lift. आता तो प्रवासी तिच्यात इंटर होतोय आणि तो टॉप म्हणतोय फक्त, आणि त्या लिफ्टमॅनचं म्हणणार फक्त टॉप प्लीज असं म्हणावं. ओके, लिफ्टमॅन डिमांडेड म्हणजे लिफ्टमॅनने डिमांड केली किंवा मागणी केली की तुम्ही काय म्हणा, टॉप प्लीज म्हणजे सर्वात वरचा मजला असं म्हणून विनंती करावी किंवा प्लीज हा वर्ड वापरावा. अँड दिस कन्सेशन बिंग रिफ्युज्ड, ही नॉट ओनली डिक्लाइन टू कॉम्प्ली विथ द इन्स्ट्रक्शन. आणि ही जी विनंती केली कोणी, त्या लिफ्टमॅनने, ती काय केली तर त्या पॅसेंजरने पूर्णतः त्या गोष्टीसाठी नकार दिला. म्हणजे ती सूचना जी केली आहे त्या लिफ्टमॅनने त्याच्याशी पूर्णतः नकार, डिक्लेअर म्हणजे काय नकार देणे, त्या इन्स्ट्रक्शनलाच त्यांनी नकार दिला. ओके, अँड कॉम्प्ली विथ द इन्स्ट्रक्शन बट हर्ड द पॅसेंजर आउट ऑफ द लिफ्ट. हा नकार दिल्यामुळे त्याने काय केलं, त्या प्रवाशाला लिफ्टच्या बाहेर काढलं. फक्त मुद्दा होता प्लीज या वर्डचा. दिस ऑफकोर्स वॉज कॅरिंग अ कमेंट ऑन मॅनर टू फार. ओके, शिष्टाचाराची, सभ्य वागणुकीची त्याने नक्कीच अवाजवी अपेक्षा केलेली आपल्याला ते दिसून येते. एक अवाजवी गोष्ट की जी अपेक्षित होती त्याला त्या पॅसेंजरकडून, ती थोडी जास्त होती. Discourtesy is not a legal offense, but it does not excuse assault and battery. आता डिस्कर्टसी म्हणजे लॅक ऑफ कर्टसी, रूडनेस, ज्याला आपण मराठीत म्हणू शकतो अशिष्ट वर्तन, असभ्यता किंवा अनादर. अँड असॉल्ट अँड बॅटरी इथं इंग्लिशमध्ये दिलेलं आहे. अँड अटॅक विच इन्क्लूड नॉट ओनली थ्रेट्स बट ऑल्सो द ॲक्च्युअल यूज ऑफ व्हायलन्स, ज्याला आपण मराठीत घेऊ शकतो की प्राणघातक हल्ला किंवा मारपीट. ओके, मग इथे याचा अर्थ काय घेतील मग, डिस्कर्टसी इज नॉट अ लिगल ऑफेन्स म्हणजे डिस्कर्टसी जे आहे, अशिष्ट असं वर्तन जे आहे, हा कायदेशीर गुन्हा नाही. ओके, अँड इट डज नॉट एक्सक्यूज असॉल्ट अँड बॅटरी, आणि त्यामुळे अशा प्रसंगी प्राणघातक हल्ला किंवा मग हिंसाचाराचं समर्थन होऊ शकत नाही. इफ अ बर्गलर ब्रेक इनटू माय हाऊस अँड आय नॉक हिम डाऊन, द लॉ विल acquit me, and if I am physically assaulted, it will permit me to retaliate with reasonable violence. ओके, रिटॅलिएट म्हणजेच काय तर आपण त्याला म्हणू शकतो बदला घेणे. ओके, आता इथं याचा अर्थ घेता येईल की जर माझ्या घरात, आता लेखक काय म्हणतो की जर कोणी माझ्या घरात शिरलं आणि मी त्याला काय केलं तर मी त्याला मारलं तर कायदा मला निर्दोष ठरविल. आय नॉक हिम डाऊन म्हणजे मी त्याला जर मारलं तर लॉ विल ॲक्वाइट मी म्हणजे कायदा काय करेल, मला निर्दोष ठरवेल. ॲक्वाइट मीन्स निर्दोष ठरवणे असा अर्थ आपण इथे घेत आहोत. अँड इफ आय एम फिजिकली असॉल्टेड इट विल परमिट मी टू रिटॅलिएट विथ रिजनेबल व्हायलन्स, आणि मला माझ्यावर शारीरिक हल्ला झाला तर स्वरक्षणासाठी हिंसाचार करून प्रतिकार करण्याची मला मुभा सुद्धा मिळेल. म्हणजे बदला घेण्याची सुद्धा मला तिथे काय मिळेल तर मुभा मिळेल त्या प्रसंगात. इट डज दिस बिकॉज द बर्गलर अँड माय assailant have broken quite definite commands of the law. Assailant means an attacker, हल्लेखोर, मारेकरी. म्हणजे इथं काय सांगतील तर ही जी मुभा त्याला मिळते बदला घेण्याची, ही कशामुळे मिळते, इट डज ही त्याला मिळते कारण बर्गलर म्हणजे चोर, घर फोडायचं आपण म्हणतो, बर्गलर अँड माय assailant have broken quite definite commands of law, कारण या हल्लेखोरांनी निश्चितपणे काय केलं आहे तर कायदेभंग केलेला असतो. ओके, त्यामुळे म्हणजे कायद्याचा भंग केलेला आहे म्हणून. बट नो लिगल सिस्टीम कुड अटेम्प्ट टू लेजिस्लेट अगेन्स्ट द बॅड मॅनर, परंतु कोणतीही कायदेशीर यंत्रणा अशिष्ट वर्तनाबद्दल कायदेशीर कारवाई करू शकत नाही. जी बॅड मॅनर आहे त्याच्यावर कुठल्या प्रकारचं लेजिस्लेशन, कुठल्या प्रकारचा लॉ किंवा कायदेशीर अशी यंत्रणा त्यासाठी नाही. लेजिस्लेट म्हणजेच काय तर कायदा करणे. ओके, कुठल्या प्रकारचा कायदा त्यासाठी नाही. or could sanction the use of violence against something which it does not itself recognize as a legally punishable offense. ओके, किंवा मग अशा गोष्टीच्या विरुद्ध हिंसाचाराचा वापर करण्यास मान्यता देऊ शकत नाही कारण हा कायदेशीर दृष्ट्या दंडनीय अपराध आहे असं ती यंत्रणा स्वतःच मानत नाही. ही स्वतःच जी यंत्रणा आहे ती मानत नाही की दिस इज द म्हणजे कायद्याच्या दृष्टिकोनातून किंवा मग दंडनीय असा गुन्हा आहे, पनिशेबल ऑफेन्स आहे असं ही यंत्रणा म्हणजे लेजिस्लेशन
जे काय करतात लॉ कायदे बनवतात तेच मानत नाहीत. अँड आवर सिम्पॅथी विथ द लिफ्ट मॅन वी मस्ट ॲडमिट दॅट द लॉ इज रिझनेबल. तेव्हा लिफ्टमॅन बद्दल सहानुभूती बाळगूनही आपण ते मान्य केले पाहिजे की कायदा योग्य आहे. It would never do if we were at liberty to box people's ear because we did not like their behavior or the tone of their voices or the scroll on their faces. ओके, लोकांचं वर्तन आवडलं नाही किंवा मग त्यांच्या आवाज आपल्याला आवडला नाही. ओके, टू बॉक्स अर्थ दिले फाईट विथ द फिस्ट म्हणजे ठोसा मारणे, बुक्का मारणे ज्याला आपण म्हणतो मराठीत एकदम ग्रामीण भाषेत. ओके, तर इथं काय दिलेलं ती इट वुड नेवर डू इफ वी वर ॲट लिबर्टी टू बॉक्स पीपल्स एअर बिकॉज वी डिड नॉट लाईक देअर बिहेवियर. जर आपल्या लोकांचं काय बिहेवियर आवडलं नाही, त्यांची बोलण्याची टोन जी आहे, पद्धत आहे, आवाज जो आहे तो आवडला नाही, ऑर द स्क्रॉल ऑन देअर फेस किंवा मग त्याच्या चेहऱ्यावरची नाराजी आवडली नाही म्हणून त्यांना ठोसे लगवण्याचं स्वातंत्र्य आपल्याला मिळून चालणार नाही. म्हणजे कोणाचं बिहेवियर, कोणाचा आवाज किंवा कोणाचा चेहरा आवडला नाही तर आपण त्यांना मारू शकत नाही. ओके, आवर फिस्ट वुड नेवर बी इडल अँड द गटर ऑफ आवर सिटी वुड रन विथ ब्लड ऑल डे. जर असं झालं तर आपल्या मुठी वळवायला कधीच थांबायच्या नाहीत. म्हणजे जर असं स्वातंत्र्य मिळालं मारण्याचं, इफ वी वर ॲट लिबर्टी टू बॉक्स पीपल्स एअर, जर आपल्या लोकांना मारण्याची मुभा मिळाली तर काय होईल, आपले हात सतत उचलले जातील आणि शहरातले जे गटार आहे, आवर फिस्ट वुड नेवर बी इडल, आपले जे हाताचे मूठ आहे, ओके, ते कधी इडल राहणार नाही, रिकाम राहणार नाही. अँड द गटर्स ऑफ द सिटी वुड रन विथ ब्लड ऑल द डे, आणि शहरातले जे गटार आहे त्यामध्ये दिवसभर आपल्याला काय दिसतील तर रक्ताचे पाट वाहताना दिसतील. आय मे बी as uncivil as I may please and the law will protect me against violent retaliation. ओके, मी कितीही असभ्यपणाने वागलो तरीही मला कायदा काय करतो तर प्रोटेक्ट करतो. कशासाठी तर अगेन्स्ट व्हायलेंट रिटॅलिएशन, म्हणजेच हिंसक मार्गाने बदला घेण्यापासून कायदा काय करतो, माझं संरक्षण करील. मी कितीही असभ्य वागलो तरीही. अनसिव्हिल म्हणजे काय, असभ्य वागणे. आय मे बी हॉटी मीन्स हॅव्हिंग अ हाय ओपिनियन ऑफ वन सेल्फ अँड ऑफन अ लो ओपिनियन ऑफ अदर्स. म्हणजे आपण थोडक्यात त्याला असं म्हणू शकतो की गर्विष्ठ. ओके, आय मे बी हॉटी ऑर बुरिश. आता इथे बुरिशचा अर्थ होतो रूड किंवा अनकल्चर्ड, अनसिव्हिलाइज्ड, उद्धट ज्याला आपण म्हणतो, उद्धट आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे आय मे बी हॉटी ऑर बुरिश अँड देअर इज नो पेनल्टी टू पे एक्सेप्ट द पेनल्टी ऑफ बिईंग रिटर्न डाऊन अँड इल मॅनर्ड फेलो. मी कितीही गरिष्ठपणे, म्हणजे हॉटी किती वागलो मी, गरिष्ठपणे वागलो, किंवा मग उद्धटपणा मी दाखवला, घमंड दाखवला. बुरिश म्हणजे काय तर रूड किंवा अनकल्चर, उद्धटपणा मी वागलो. अँड देर इज नो पेनल्टी टू पे एक्सेप्ट द पेनल्टी ऑफ बिईंग रिटर्न डाऊन अँड इल मॅनर्ड फेलो. किती असं वागलो तरीही असभ्य वर्तन करणारा उद्धट माणूस असा शिक्का बसण्याव्यतिरिक्त अधिक दंड मला सोसावा लागणार नाही. द लॉ डज नॉट कंपेल मी टू से प्लीज ऑर to attune my voice to other people's sensibilities and any more than it says that I shall not wax my mustache or dye my hair or wear ringlet down my back. Okay, मी मिशा काढाव्या की नाही, माझे केस रंगवावे किंवा मग पाठीवर जे केस आहे ते केस वाढवावे की नाही, हे जसं कायदा मला सांगत नाही तसंच मला विनंती करायचा, कृपया म्हणायला किंवा कृपया म्हणजे प्लीज वर्ड म्हणायला किंवा लोकांच्या भावना समजून घेण्याची सुद्धा जबरदस्ती कायदा करीत नाही. म्हणजे कायदा तो करू शकत नाही. ज्याप्रमाणे ते मला सांगत नाही की मिशी कट करावी की नाही, त्यानंतर केस कलर करावे की डाय करावेत की नाही, जे की रिंगलेट्स आहेत माझ्या केसाचे पाठीमागचे, म्हणजे केस जे मोठे वाढले जातात त्याला रिंगलेट म्हणतात, ते वाढवावे की नाही, या संदर्भात कायदा मला ज्याप्रमाणे काय करत नाही, कंपेल म्हणजे फोर्स करणे. ओके, तशा प्रकारे कायदा मला प्लीज हा वर्ड म्हणण्यासाठी सुद्धा काय करू शकत नाही, फोर्स करू शकत नाही किंवा करत नाही. इट डज नॉट रेकग्नाइज द लॅसरेशन ऑफ अवर फिलिंग ॲज अ केस फॉर कॉम्पेन्सेशन. कॉम्पेन्सेशन म्हणजे काय तर नुकसान भरपाई, आणि लॅसरेशन म्हणजेच काय तर इथे दिलेले लॅसरेशनचा अर्थ दिलेला आहे बुकमध्ये अ कट ऑर टिअर. म्हणजे आपण इथेचा अर्थ घेऊ शकतो की मनाला होणाऱ्या वेदना, असा आपण त्याचा अर्थ घेणार आहोत. म्हणजेच काय तर
काय सांगितलं इथं, इट डज नॉट रेकग्नाइज द लॅसरेशन ऑफ अवर फिलिंग्स ॲज अ केस ऑफ कॉम्पन्सेशन. ओके, कायद्याच्या दृष्टीने आपल्या भावना दुखावल्या जाणं हा काही नुकसान भरपाईचा खटला होऊ शकत नाही. कॉम्पन्सेशन म्हणजे तुम्हाला मी सांगितलं नुकसान भरपाई. देर इज नो अलाउन्स फॉर मॉरल अँड इंटेलेक्च्युअल डॅमेजेस इन दीज मॅटर्स. अशा प्रकरणांमध्ये झालेल्या नैतिक आणि बौद्धिक हानीची भरपाई मिळत नाही. इंटेलेक्च्युअल म्हणजे बौद्धिक, जी बौद्धिक भरपाई ज्याला आपण म्हणतो डॅमेज असतील तर त्याची काय मिळत नाही तर भरपाई मिळत नाही. मॉरल म्हणजे काय तर नैतिक. दिस डज नॉट मीन दॅट द डॅमेजेस आर निग्लिजिबल. याचा अर्थ असा होत नाही की जे नुकसान आहे ते नगण्य किंवा किरकोळ असतं किंवा मग त्याला आपण लक्ष द्यायला नाही पाहिजे, निग्लिजिबल आहे अशातला त्याचा प्रकार होत नाही. इट इज प्रोबॅबली दॅट द लिफ्टमॅन वॉज मच मोर अक्युटली हर्ट. असं होऊ शकतं, कदाचित काय झालं असेल, तो जो काही लिफ्टमॅन आहे तो कमालीचा दुखावला गेला असेल. अक्युटली म्हणजे काय तर इंटेन्सली हर्ट म्हणजे खूप कमालीचा दुखावला किंवा खोलवर त्याला दुःख झालं असेल. by what he regarded as slur upon his social standing than he would have been if he had kicked on his shines for which he could have got a legal redressal. त्याच्या दृष्टीने ती जी अशिष्ट अशी वर्तणूक होती ती म्हणजे काय तर त्याच्या सामाजिक स्तर जो आहे त्याची ती केलेली अवहेलना आहे असं त्याला वाटत असावं. than he would have been if he had a kick on his shines for which he could have got a legal redressal. ओके, त्याच्या जी काही नगडी आहे नडगीवर कोणी लात मारली असती तर कदाचित त्याला तितकं दुःख झालं नसतं आणि कायदेशीर कारवाईने त्याचं निवारण सुद्धा झालं असतं. त्याच्या जी काही फ्रंट साईड असतो आपल्या पायाचा, त्या पायाचे ज्या आपण नरगळी असं म्हणतो, त्या नरगळीवर जर कोणी मारलं असतं तर निश्चित त्याला एवढं दुःख झालं नसतं जेवढं दुःख त्याला त्या प्लीज वर्ड न म्हणण्यामुळे झालं. आणि त्याला पायावर कोणी मारलं असतं तर त्याला काय मिळालं असतं तर कायदेशीर कारवाई झाली असती, त्यातून त्याचं निवारण झालं असतं. पण याचं निवारण काय, हा प्लीज वर्ड त्यांनी वापरलेला नाही, ज्यामुळे तो अक्युटली काय झाला आहे तर दुःखी झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. द पेन ऑफ अ किक ऑन द शाइन्स सून पासेस अवे बट द पेन ऑफ अ वाउंड टू अवर सेल्फ रिस्पेक्ट और अवर व्हॅनिटी मे पॉइझन अ होल डे. व्हॅनिटी म्हणजेच काय तर प्राईड, ज्याला आपण म्हणतो स्वाभिमान. ओके, किंवा मग स्वत्व ज्याला आपण म्हणतो, स्वाभिमान असा शब्द घेऊ. ओके, लाथ मारल्याने होणारी शारीरिक इजा किंवा वेदना काही काळानंतर नाहीशी होते, परंतु स्वाभिमानाला लागलेली ठेच किंवा मग स्वाभिमानाला लागलेली जी ठेस आहे त्यापासून झालेली जी वेदना आहे ती कदाचित तुमचा संपूर्ण दिवस काय करू शकते तर बिघडवू शकते. इथं असा अर्थ त्याचा आपण घेत आहोत. द पेन ऑफ अ किक ऑन द शाईन सून पासेस अवे. जी जर त्याच्या शाईनवर जी किक मारली गेली ती कधी ती मिटून जाईल, परंतु त्याच्या जो मनावर जो काही सेल्फ रिस्पेक्ट किंवा त्याचे स्वाभिमान आहे त्याच्यावर जी काही त्या स्वाभिमानाला जी जखम झालेली आहे त्याच्या सेल्फ रिस्पेक्टला ती कदाचित पूर्ण दिवसभर असेल. आय कॅन इमॅजिन दॅट लिफ्टमॅन डिनाईड द रिलीफ ऑफ थ्रोईंग द ऑथर ऑफ हिज वाउंड आउट ऑफ द लिफ्ट, brooding over the insult by hour and visiting his wife in the evening as the only way of restoring his equilibrium. मला याची कल्पना आहे, आय कॅन इमॅजिन, मी याची कल्पना करू शकतो की जी काही त्यांनी अवहेलना केली आहे त्या पॅसेंजरची, त्याला बाहेर काढून त्या लिफ्टमधून ते ही जे प्रत्युत्तर त्या लिफ्टमॅनने दिलेलं आहे त्या पॅसेंजरला, त्यामुळे तो लिफ्टमॅन जो आहे तो पुढचे अनेक तास काय असेल तर त्याच गोष्टीचा विचार करत असेल. ब्रूडिंग ओव्हर, ब्रूडिंग म्हणजे काय तर थिंकिंग एन्झायसली ऑर स्लाइडली अबाउट समथिंग, म्हणजे कुडत राहणे किंवा मग खिन्नपणे विचार करत राहणे, म्हणजे पुढचे अनेक तास जो असेल तो त्या गोष्टीबद्दलच तो विचार करत असणार. आणि अँड व्हिजिटिंग हिज वाईफ इन द इव्हिनिंग ॲज द ओनली वे ऑफ रिस्टोरिंग हिज इक्विलिब्रियम. आता इक्विलिब्रियमचा अर्थ होतो एक बॅलन्स म्हणजे मानसिक संतुलन. आणि संध्याकाळी पत्नीकडे व्यस्त होऊन आपली मनस्थिती किंवा मानसिक संतुलन परत मिळवण्याचा तोच त्यांनी काय केला असेल तर मार्ग अवलंबला असणार. फॉर देअर आर फ्यू थिंग्स मोर कॅचिंग दॅन बॅड टेम्पर अँड बॅड मॅनर. कारण वाईट मनस्थिती आणि वाईट वर्तणूक या गोष्टींची लागण खूप सहजपणे होत असते. व्हेन सर अँटोनी ॲब्सोल्यूट बुलीट कॅप्टन ॲब्सोल्यूट, बुलीट म्हणजे काय तर धमकावणे, थ्रेटनचा अर्थ दिला बघा. ओके, म्हणजे जेव्हा सर अँटोनी ॲब्सोल्यूटने काय केलं तर कॅप्टन ॲब्सोल्यूटला धमकावलं. द लॅटर वेंट आउट अँड बुलीट हिज मॅन फॅग. त्यानंतर जो कॅप्टन ॲब्सोल्यूट आहे तो खाली गेला आणि त्यांनी काय केलं तर त्याचा जो काही व्यक्ती आहे त्याच्या हाताखाली काम करणारा फॅग, तर या कॅप्टन ॲब्सोल्यूटने फॅगला धमकावलं. व्हेर अपॉन फॅग वेंट डाऊन स्टेअर्स अँड किक द पेज बॉय. आणि त्यानंतर फॅगला त्याच्या कॅप्टन ॲब्सोल्यूटने धमकावलं, त्यामुळे
जो फॅग आहे तो खाली गेला आणि तिने काय केलं तर तिथे कामाला असेल जो पेज बॉय आहे म्हणजे नौकर आहे त्याला काय केलं तर त्यांनी लाथ मारली. Probably the man who said top to the liftman was really only getting back on his employer who had not said good morning to him. कदाचित काय झालं असेल तर जो टॉप म्हणणारा जो काही व्यक्ती आहे त्याने लिफ्टमॅनला फक्त टॉप म्हटलं, तोही कदाचित त्याच्या मालकावरचा राग व्यक्त करीत होता, कारण ज्याने त्याला गुड मॉर्निंग म्हटलं नव्हतं म्हणजे त्याच्या मालकाने त्याला गुड मॉर्निंग म्हटलं नाही, त्याचा तो राग व्यक्त करत असावा. बिकॉज good morning to him because he himself had been henpecked at breakfast by his wife. henpecked म्हणजे काय तर पत्नीने सतावणं, कारण होऊ शकतं की त्याच्या मालकाला त्याच्या बायकोनं काय केलं असेल तर न्यायालयाच्या वेळी काय केलं असेल तर सतावलं असेल, ब्रेकफास्टच्या टायमाला सतावलं असेल. टू होम द कुक हॅड बीन इन्सोलंट बिकॉज द हाऊसमेड हॅड आन्सर्ड हर बॅक. इन्सोलंट मीन्स एक्स्ट्रीमली रूड, अतिशय उद्धटपणे. असं होऊ शकतं की ती जी काही स्वयंपाकीन आहे ती काय असेल तर खूप उद्धटपणे वागली होती, कारण तिला मोलकर्णीनं काय केलं तर उत्तर दिलं होतं. अशा प्रकारची चेन अशा प्रकारची ती असणार आहे उद्धटपणे वागण्याची. ओके, म्हणजे हाऊसमेड जे आहे तिने उलट उत्तर दिलं असेल कोणाला तर त्या कुकला, आणि कुकने काहीतरी विचित्रपणे वागले असेल त्या वाईफ सोबत, तर अशा प्रकारे ही चेन लांबत गेली. वी इन्फेक्ट द वर्ल्ड विथ अवर इल मॅनर. आपण आपल्या गैरवर्तनाने साऱ्या जगातील वातावरण दूषित करत असतो. इल मॅनर म्हणजे गैरवर्तन. बॅड मॅनर्स प्रोबॅबली डू मोर टू पॉइझन द स्ट्रीम ऑफ जनरल लाईफ दॅन ऑल द क्राईम्स इन द कॅलेंडर. किंबहुना जे काही दैनंदिन जीवन प्रवाह गढूळ करण्यात कोर्टाच्या खटल्यातील गुन्ह्यांच्या यादीपेक्षा या गैरवर्तनांचाच वाटा मोठा असावा. For one wife who gets a black eye from an otherwise good-natured husband, there are 100 who live a life of martyrdom under the shadow of a morose temper. ओके, आता ब्लॅक आईट म्हणजेच आपण त्याला म्हणू शकतो की जे की मारहाणीमुळे की डोळा काळा निळा होतो किंवा शारीरिक हिंसा आपण अर्थ घेत आहोत. ओके, तर त्याला ब्लॅक आय असं म्हणता येईल. फॉर वन वाईफ हू गेट अ ब्लॅक आईज, एरवी ज्या ब्लॅक आईज from an otherwise good natured husband, there are 100 who live a life of martyrdom under the shadow of morose temper. म्हणजे सुसंस्कृत वाटणाऱ्या नवऱ्याकडून जेव्हा काय होतं एखाद्या स्त्रीची त्याच्या बायकोची शारीरिक हिंसा होते, ओके, म्हणजे ती सहन करत असते, तेव्हा इतर अशा शेकडो स्त्रिया या स्वभावाच्या म्हणजे या जी अनहॅपी गोष्टीमुळे त्या सुद्धा काय आहेत तर हुतात्म्याचं जीवन जगत असतात. म्हणजे त्यांचा नवरा त्यांना काय मारहाण करतो अशा प्रकारे. But all the same, the law cannot become the guardian of our private manner. तरी देखील कायदा आपल्या खाजगी आयुष्यातील शिष्टाचाराचा, सभ्यतेचा संरक्षक होऊ शकत नाही, म्हणजे गार्डियन होऊ शकत नाही. नवऱ्याने मारहाण केली तरी ते चालेल अशा प्रकारचा अर्थ ते घेत आहेत आणि ते थोडं चुकीचं आहे. ओके, नो decalogue could cover the vast area of offenses and no court could administer a law which govern our social civilities, our speech, the tilt of our eyebrows and all our moods and manner. आता इथे अर्थ दिलेला आहे की कोणत्याही धर्मग्रंथात म्हणजे जे काही डेकॉलॉग आहे, 10 नियम आहेत, कमेंडमेंट आहेत, कुठल्या धर्मग्रंथात अशा कैक अपराधांचा अंतर्भाव होऊ शकत नाही, आणि कोणतेही न्यायालय आपली सामाजिक संस्कृती, आपली भाषा, आपले दुर्वर्तन आणि आपली मनस्थिती व शिष्टाचारावर नियंत्रण ठेवतील असा कायदा अंमलात आणू शकत नाहीत. सोशल सिव्हिलिटीज असतील, सामाजिक संस्कृती जर आपण म्हणतो, त्याचबरोबर अवर स्पीच, आपलं बोलण्याची भाषा, आपलं दुर्वर्तन, याच्यावर काय करू शकत नाही, कुठल्या प्रकारचा कायदा अंमलात आणू शकत नाही, आणि ती पुस्तकांमध्ये तुम्हाला या गोष्टी दिसणार नाहीत, धर्मग्रंथामध्ये सुद्धा. बट दो वी आर बाउंड टू इंडोर्स द वर्डिक्ट अगेन्स्ट द लिफ्टमॅन, मोस्ट पीपल विल हॅव अ सर्टन सिम्पॅथी विथ हिम. लिफ्टमॅन विरुद्ध दिलेल्या निर्णयाचं समर्थन करण्यास आपण बांधील असतो, तरी बऱ्याच लोकांना त्याच्याबद्दल मनात थोडी सहानुभूती वाटत असेल. While it is true that there is no law that compel us to say please, there is a social practice much older and much more sacred than any law which enjoins us to be civil. आपल्याला विनंती करायला भाग पाडणारा कोणताही कायदा अस्तित्वात नाही. हे खरं असलं तरीही कुठला कायदा अस्तित्वात फोर्स करत नाही, कंपेल म्हणजे फोर्स करत नाही, कुठलाही कायदा नाही की जो फोर्स करेल आपल्याला प्लीज म्हणण्यासाठी.
देयर इज अ सोशल प्रॅक्टिस मच ओल्डर अँड मच मोर सॅक्रेड दॅन एनी लॉ विच एन्जॉयज अस टू बी सिव्हिल. हे असं असलं तरी देखील आपल्याला सभ्यता पाळायची शिकवण देणारा कोणत्याही कायद्याहून अधिक जुना, अधिक पवित्र असा सामाजिक संकेत अस्तित्वात आहे. सोशल प्रॅक्टिस ज्याला आपण म्हणतो, सामाजिक संकेत अस्तित्वात आहे अशा चांगल्या प्रकारे वागण्यासाठी किंवा एक सिव्हिलाइज बनण्यासाठी. अँड द फर्स्ट रिक्वायरमेंट ऑफ सिव्हिलिटी इज दॅट वी शुड एक्नॉलेज अ सर्व्हिस. आणि सभ्यतेची पहिली आवश्यक कृती म्हणजेच काय तर मिळालेल्या सेवेची पोच देणे किंवा मग त्या गोष्टीला मान्य करणे, एक्नॉलेज करणं, पावती देणं त्या सेवेला. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सुरुवातीला पहिली आवश्यक गोष्ट कुठली तर सभ्यतेची, सिव्हिलिटीची. प्लीज अँड थँक्यू आर द स्मॉल चेंज विथ विच वी पे अवर वेज ॲज सोशल बिईंग. समाजाचा एक घटक म्हणून कृपया म्हणजे प्लीज आणि थँक्यू म्हणजे धन्यवाद याद्वारे आपण समाजाचं देणं चुकतं करीत असतो. दे आर द लिटल courtesies by which we keep the machine of life oiled and running sweetly. या छोट्याशा गोष्टी आहेत, हे जे काही छोट्याशा सौजन्यांच्या स्नेहाचं वंगण आहे ते घालून आपण आपलं जीवनरूपी रथ सुरळीतपणे चालवत असतो किंवा रन करत असतो. ओके, ही दोन वर्ड जे आहेत, ह्या दोन कर्टसीज जे वर्ड आहेत ते काय तर एक ऑइल आहेत कशाला तर आपल्या लाईफच्या मशीनला, आणि त्याद्वारे आपण काय करू शकतो, आपला जो रथ आहे तो चांगल्या प्रकारे हाकवू शकतो. दे पुट our intercourse upon the basis of a friendly cooperation and easy give and take instead of on the basis of superiors dictating to inferiors. ओके, यामुळे वरिष्ठांनी कनिष्ठांना हुकूम दिल्याप्रमाणे संवाद न घडता मैत्रीपूर्ण सहकार्याच्या आधारावर सुलभ व्यवहारातून संवाद घडतो. इंटरकोर्स म्हणजे कम्युनिकेशन, संवाद जो होणार आहे कोणाचा, सुपिरियर आणि इन्फेरियरचा म्हणजे वरिष्ठांचा आणि कनिष्ठांचा, तो हुकूम दिल्याप्रमाणे संवाद न घडता एक मैत्रीपूर्ण अशा प्रकारे तो घडला पाहिजे. इट इज अ व्हेरी वल्गर माइंड दॅट वुड विश टू कमांड वेअर ही कॅन हॅव द सर्व्हिस फॉर आस्किंग अँड हॅव इट विथ विलिंगनेस अँड गुड फिलिंग इन्स्टेड ऑफ रिसेंटमेंट. रिसेंटमेंट म्हणजे अँगर, राग. एखाद्या सेवेची मागणी केली असता ती रागाने नाही तर स्वखुशीने आणि चांगल्या भावनेने पूर्ण होऊ शकत असेल तर केवळ एखादी विकृत मनोवृत्तीची व्यक्तीच जबरदस्तीने ती मिळवण्याचा प्रयत्न करेल. ओके, आय शुड लाईक टू फीचर इन दिस कनेक्शन माय फ्रेंड द पोलाइट कंडक्टर. या संदर्भात माझ्या एका सौजन्यशील कंडक्टर मित्राविषयी मला सांगायला आवडेल. बाय दिस डिस्क्रिमिनेटिंग टायटल आय डू नॉट इंटेंड टू सजेस्ट अ रिब्यूक टू कंडक्टर्स जनरली. हे जे शीर्षक आहे या शीर्षकातून इतर कंडक्टरांविषयी कोणतेही मत प्रदर्शन करण्याचा माझा हेतू नाही. ओके, ऑन द कॉन्ट्ररी आय एम disposed to think that there are few classes of men who come through the ordeal of a very trying calling better than bus conductors do. Ordeal means difficult or painful experience, वाईट असा एक्सपिरियन्स. ओके, काय दिले, ऑन द कॉन्ट्ररी या उलट असे काही लोकांचे गट आहेत जे त्यांच्या कष्टदायी अनुभवातून बस कंडक्टरपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे तावून सलाखून बाहेर पडत असतात. Here and there you will meet an unpleasant specimen who regard the passengers as his natural enemies, as creatures whose chief purpose on the bus is to cheat him and who can only be kept reasonably honest by a loud voice and aggressive manner. आता हे खूप छान दिलं बघा त्यांनी. Here and there म्हणजे तुम्हाला अशा प्रकारचे स्पेसिमेन, काय अशा प्रकारचे तुम्हाला नमुने भेटतील, म्हणजे अशा प्रकारचे कंडक्टर्स, अशा प्रकारचे नमुने तुम्हाला भेटतील की ज्यांना वाटतं की पॅसेंजर्स काय त्यांचे नॅचरल एनिमीज आहेत आणि त्यांचा जो मुख्य उद्देश आहे बसमध्ये चढण्याचा तो म्हणजे काय तर फसवणं कोणला, कंडक्टरला. अँड हू कॅन ओनली बी केप्ट रिजनेबली ऑनेस्ट बाय अ लाऊड व्हॉइस. आणि त्यांना असं वाटतं की हे लोक शांत राहतील किंवा मग ऑनेस्ट राहतील त्यासाठी एकच मार्ग आहे तो म्हणजे काय तर लाऊड व्हॉइस, म्हणजे खूप मोठ्याने ओरडणं आणि अग्रेसिव्ह मॅनरने त्यांच्यासोबत वागणं, चिडून त्यांच्यासोबत वागणं हेच त्यांच्याशी योग्य आहे अशा प्रकारचा गैरसमज हा काही स्पेसिमन म्हणजेच काय तर काही जे काही कंडक्टर आहेत त्यांच्या मनात ती गोष्ट असते. बट दिस टाईप इज रेअरर दॅन इट इज यूज टू बी. परंतु हे जे लोक आहेत ते कसे आहेत तर खूप कमी आहेत. ज्या प्रकार आहेत तो खूप दुर्मिळ आपल्याला प्रकारचे लोक आढळतील जे अशा प्रकारे बिहेव करतात.
I fancy the public owe much to the underground railway company, which also runs the buses, for insisting on a certain standard of civility in its servants and taking care that standard is observed. ओके, म्हणजेच काय सांगितलं होतं की बसेस चालवणाऱ्या अंडरग्राउंड रेल्वे कंपनीकडून त्यांच्या कर्मचारी वर्गाकडून विशिष्ट दर्जाची सभ्य आणि सौजन्याची वर्तणूक मिळावी असा सर्वसामान्य जनता आग्रह धरीत आहे आणि तो दर्जा राखला जाईल याची काळजी घेतली जात आहे अशी कल्पना करायला मला आवडेल. इन डुईंग दिस इज नॉट ओनली मेक थिंग्स प्लीजंट फॉर द ट्रॅव्हलिंग पब्लिक बट परफॉर्म्स अन इम्पॉर्टंट सोशल सर्व्हिस. असे झाले तर प्रवाशांचा प्रवास जो आहे तो सुखद तर होईलच, पण त्याचबरोबर एक मोलाची सामाजिक सेवाही घडेल. इट इज नॉट देअरफॉर विथ एनी फिलिंग of unfriendliness to conductor as a class that I pay a tribute to a particular member of that class. म्हणूनच इतर सर्व कंडक्टर वर्गाविषयी कोणताही अपकारक भावना न बाळगता मी त्या वर्गाच्या एका विशिष्ट सदस्याला सलाम करू इच्छितो. I first became conscious of his existence one day when I jumped on a bus and found that I had left home without any money in my pocket. एके दिवशी बसमध्ये उडी मारून चढल्यावर खिशात पैसे न बाळगता आपण घराबाहेर पडलो आहोत हे माझ्या लक्षात आलं आणि त्या व्यक्तीच्या अस्तित्वाची मला सर्वप्रथम जाणीव झाली. आय फर्स्ट बिकेम कॉन्शियस म्हणजे मला त्याची जाणीव झाली त्या एक्झिस्टन्सची, त्या व्यक्तीची. ज्यावेळेस लेखक काय म्हणतो की व्हेन आय जम्प ऑन टू द बस, ज्यावेळेस तो बसमध्ये बसला अँड फाउंड दॅट, आणि त्याला समजलं की त्यांनी पैसे ते जे पॉकेट आहे ते घरीच राहिलं आहे. एव्हरीवन हॅज हॅड द एक्सपिरियन्स अँड नोज द फिलिंग, द मिक्स फिलिंग विच द डिस्कवरी अराउजेस. हा शोध लागल्यावर काय वाटतं, कोणत्या संमिश्र भावना मनात येतात याचा प्रत्येकालाच अनुभव असणार, सर्वांना तो अनुभव असणार. बरोबर आहे. यू आर अनॉइड बिकॉज यू लुक लाईक अ फूल ॲट द बेस्ट अँड लाईक अ नेव ॲट द वर्स्ट. एक म्हणजे तुम्ही मूर्ख आहात, फूल आहात, आणि त्याहून वाईट म्हणजे तुम्ही लबाड आहात असा समज होऊ शकतो. यू वुड नॉट बी ॲट ऑल सरप्राइज्ड इफ द कंडक्टर आईट यू कोल्डली ॲज मच टू से येस आय नो दॅट ओल्ड ट्रिक. तुम्ही काय थंडगारपणे पाहत असतात आणि जेव्हा कंडक्टर तुम्हाला म्हणतो की हो मला ही जुनी युक्ती, ती ट्रिक जी आहे मला पक्की ठाऊक आहे, खूप बॅड तुम्हाला त्यावेळेस फील होतं. नाव देन ऑफ यू गेट अँड इवन इफ द कंडक्टर इज गुड फेलो अँड लेट्स यू डाऊन इझिली यू आर फेस्ड विथ नेसेसिटी ऑफ गोईंग बॅक अँड द इनकन्व्हिनियन्स परहॅप्स ऑफ मिसिंग युअर ट्रेन ऑर एंगेजमेंट. त्यातून जर तो कंडक्टर सद्ग्रस्त असला आणि त्याने तुम्हाला सहजपणे उतरून दिलं तरी तुम्हाला परत जावं लागतं. तुमची इनकन्व्हिनियन्स म्हणजे तुमची गैरसोय होते. अँड परहॅप्स ऑफ मिसिंग युअर ट्रेन ऑर अदर एंगेजमेंट्स, आणि कदाचित तुमची ट्रेन किंवा मग ठरलेली जी कामं आहे ती चुकू शकतात जर त्या कंडक्टरने जर काही तुम्हाला उतरून दिलं तर. तो चांगला असेल तर ना. हॅव्हिंग सर्च माय पॉकेट इन वेन फॉर स्ट्रे कॉपर्स. कॉपर्स म्हणजे कॉइन्स ऑफ लो व्हॅल्यूज, कमी किमतीचे जे की कॉइन्स आहेत ते. हॅव्हिंग सर्च माय पॉकेट्स इन वेन फॉर स्ट्रे कॉपर्स अँड हॅव्हिंग फाउंड आय वॉज अटरली पेनीलेस. आय टोल्ड द कंडक्टर विथ अन ऑनेस्ट अ फेस ॲज आय कुड अज्युम दॅट आय कुडंट पे द फेअर अँड मस्ट गो बॅक फॉर मनी. खिशात कुठले तरी काय तर भरकटलेली काही चिल्लर नाणी सापडते का पाहावं म्हणून मी खिसे तपासले आणि पूर्णपणे काय झालं तर मी पेनीलेस म्हणजे कुठल्या प्रकारचे पैसे माझ्या नाहीत हे माझ्या ध्यानात आल्यावर मी कंडक्टरला शक्य तितक्या प्रामाणिक चेहऱ्याने म्हटलं, एक ऑनेस्ट फेस मी बनवला जितकं होईल तेवढं, की मी काय करू शकत नाही, आय कुडंट पे द फेअर, मी भाड्याचे पैसे देऊ शकत नाही, अँड मस्ट गो बॅक फॉर मनी, आणि पैशासाठी मला परत जावं लागेल असं तो व्यक्ती म्हणजे लेखक आहे तो कोणाला म्हटला, त्या कंडक्टरला म्हटला. ओ यू नीडंट गेट ऑफ, दॅट्स ऑल राईट सेड ही. तो म्हणाला राहू द्या, काही हरकत नाही, तुम्हाला उतरून जाण्याची गरज नाही असं सुद्धा तो म्हणाला. यू नीडंट गेट ऑफ, तुम्हाला उतरण्याची गरज नाही, दॅट्स ऑल राईट, ठीक आहे. ऑल राईट सेड आय, मी म्हणालो ठीक आहे. बट आय हॅवंट अ कॉपर ऑन मी, ओ आय विल बुक यू थ्रू, ही रिप्लाइड. ओके, ठीक आहे, मी तुमचं तिकीट काढतो, असं त्याने उत्तर दिलं. तुम्हाला कुठं जायचं आहे असं विचारत त्याने तिकिटाचे बंडल सफाईदारपणे काढलं आणि मी तुमचं तिकीट काढतो असं तो म्हणाला. तो कोण? स्वतः कंडक्टर.
ही रिप्लाइड, वेअर डू यू वॉन्ट टू गो, तुम्हाला कुठे जायचं आहे. अँड ही हँडल हिज बंडल ऑफ तिकीट्स विथ द एअर ऑफ अ मॅन who was prepared to give me a ticket for anywhere from the bank to the Hong Kong. म्हणजे त्यांनी विचारलं की तुम्हाला कुठे जायचं आहे, आणि असं विचार तिने काय झालं की बंडलचं तिकीट आहे ते एकदम व्यवस्थित तिने हाताळलं, आणि असं वाटलं की जणू तो त्याला बँक ते हाँगकाँग पर्यंत कुठल्याही प्रकारचं तिकीट देण्यास तयार आहे. अशा प्रकारचं वर्तन त्या कंडक्टरचं होतं. I said it was very kind of him and told him where I wanted to go, and as he gave me the ticket I said, but where shall I send the fare? Oh, you will see me someday, all right, he said cheerfully. He turned to go. मी त्याच्या दयाळूपणाबद्दल आभार मानत मला कुठे जायचं आहे ते सांगितलं, आणि तो तिकीट देत असताना त्याला विचारलं, पण याचं भाडं मी तुम्हाला कुठे पाठवू. बट वेअर शॅल आय सेंड द फेअर, मी याचं भाडं तुम्हाला कुठं पाठवू. ओ यू विल सी मी समडे, ऑल राईट, तुम्ही मला तुम्ही आपली कुठेतरी पुन्हा काय होईल, गाठ पडेलच, की आपली कुठेतरी भेट होईलच. ही सेड cheerfully, तो हसत म्हणाला आणि मागे वळाला. अँड टर्न गो आउट. अँड देन लकीली माय fingers still wandering in the corner of my pockets lightened on the shilling and the account was squared. तेवढ्यात सुदैवाने अजूनही खिसेत चाचपडणाऱ्या माझ्या बोटांना खिशाच्या कोपऱ्यात एक शिलिंग म्हणजे एक नाणं सापडलं, आणि मी हिशोब तिथेच चुकता केला. स्क्वेअर म्हणजे सेटल, म्हणजे तिथेच मी काय केलं तर या गोष्टी सॉल्व्ह केल्यात. ओके, सेटल म्हणजे काय तर हिशोब चुकता करणे. बट दॅट फॅक्ट डिड नॉट लेसन द ग्लो ऑफ प्लेजर विच सो गुड नेचर्ड अँड ॲक्शन हॅड गिवन मी. पण त्यामुळे एक चांगल्या कृत्यामुळे माझ्या मनावर जी प्रसन्नतेची लहर उमटली होती ती जराही कमी झाली नाही. त्याचं जे गुड नेचर चांगलं वागणं होतं त्याच्यामुळे. अ फ्यू डेज आफ्टर माय मोस्ट सेन्सिटिव्ह टो वॉज trampled on rather heavily as I sat reading on the top of a bus. काही दिवसानंतर काय झालं तर बसच्या वरच्या मजल्यावर वाचत बसलो असताना नेमका माझा जो काही दुखणारा अंगठा आहे तो जोरात तुडवल्या गेला. ट्रॅम्पल्ड ऑन म्हणजेच काय तर क्रश अंडर फीट म्हणजे पाय खाली तुडवला जाणे किंवा चिरडला गेला. I looked up with some anger and more agony and saw my friend of the cheerful countenance. Countenance म्हणजे चेहरा, फेस. ओके, काहीसा राग आणि बरीचशी वेदना, agony म्हणजे वेदना झाल्यामुळे मी वर पाहिलं. ओके, तर माझ्या त्या मित्राची प्रसन्न मुद्रा मला दिसली. cheerful म्हणजे प्रसन्न आणि countenance म्हणजे मुद्रा किंवा मग चेहरा. Sorry sir, he said. Sorry sir, तो म्हणाला. I know these are heavy boots. तो काय म्हणाला, हे बूट जड आहेत हे मला माहीत आहेत. Got in because my own feet get trod on so much and now I am treading on other people's. पण हे घ्यायचं कारण माझे स्वतःचे पाय अनेकदा तुडवले जातात, पण आता मी इतर लोकांच्या पायावर पाय देत आहे. तो हसून असं म्हणाला. Hope I didn't hurt you sir. आशा आहे की तुमचा पाय जास्त तुडवला गेला नाही किंवा तुम्हाला जास्त इजा झाली नाही अशी मी आशा करतो, असं तो म्हणाला. ही हॅड हर्ट मी बट ही वॉज सो नाईस अबाउट इट दॅट आय शुअर्ड हिम ही हॅडंट. मला वेदना होत होती परंतु तो इतका आपुलकीने त्याविषयी बोलला की मी आपसुकच मला काही झालं नाही असं त्याला ठासून सांगितलं. आफ्टर दिस, त्यानंतर आय बिगन टू ऑब्झर्व हिम whenever I boarded his bus and found a curious pleasure in the constant good nature of his bearing. त्यानंतर जेव्हा मी त्याच्या बसमध्ये चढत होतो तेव्हा मी त्याचं निरीक्षण करण्यास सुरुवात केली आणि त्याला सदैव चांगल्या वागण्याच्या वृत्तीविषयी मला एक कुतूहलपूर्वक आनंद वाटू लागला होता. कुतूहल सुद्धा क्युरियोसिटी म्हणजे क्युरियस तो झाला की किती छान प्रकारे हा वागतो, किती चांगल्या नेचरचा व्यक्ती आहे. He seemed to have an inexhaustible fund of patience and a gift for making his passengers comfortable. त्याच्याकडे संयमाचा अमूर्त असा साठा आणि प्रवाशांना आरामदायी प्रवास घडवण्याची उपजत देणगी असावी असं मला वाटलं. इनएक्झॉस्टिबल मीन्स अनलिमिटेड, अमर्याद अशा प्रकारचा जो साठा, पेशन्स संयमाचा, आणि कम्फर्टेबल म्हणजे त्या लोकांना एक आरामदायी प्रवास घडवून देण्याची एक त्याच्याकडे उपजत देणगी आहे असं मला वाटलं. I noticed that if it was
raining, he would run up the stairs to give someone the tip that there was room inside. कधी पाऊस पडत असेल तर एखाद्याला आतमध्ये रिकामी जागा आहे हे सांगायला तो पायऱ्या चढून वर जातो असं माझ्या लक्षात आलं. With old people he was as considerate as a son and with children as solicitous as a father. वृद्ध लोकांशी तो पोटच्या मुलाच्या मायेने वागत तर लहान मुलांशी एखाद्या वडिलांइतका काळजीवाहू तो वागत होता. सॉलिसिटस मीन्स केअरिंग और कन्सर्न, म्हणजेच एक काळजीवाहू तो वागत होता. He had evidently a peculiarly warm place in his heart for young people and always indulged in some merry jest with them. तरुण लोकांसाठी त्याच्या मनात विशेष करून जिव्हाळा होता आणि तो त्यांच्याबरोबर नेहमी थट्टामस्करी करत होता. मेरी जेस्ट म्हणजे काय तर थट्टामस्करी करणे. तर तरुण लोकांसोबत तो काय करायचा तर थट्टामस्करी करत होता. If he had a blind man bored, it was not enough to set him down safely on the payment. He would call Bill in front to wait while he took him across the road or round the corner or otherwise safely on his way. एखादा व्यक्ती आहे जो अंध आहे आणि तो जर त्याच्या बसने प्रवास करत असेल तर तो काय करायचा त्या अंध व्यक्तीला फुटपाथवर किंवा त्या रस्त्यावर सुरक्षितपणे खाली उतरून देत होता. आणि तसं न करता कधी कधी तो रस्त्याच्या पलीकडे किंवा मग कोपऱ्यापर्यंत म्हणजे कॉर्नरपर्यंत त्याच्या मार्गापर्यंत सुखरूपपणे सोडेपर्यंत जो बिल आहे म्हणजे ड्रायव्हर आहे त्याला थांबायला तो सांगत होता. इन शॉर्ट, आय फाउंड दॅट ही irradiated means spread or produce, irradiated such an atmosphere of good temper and kindliness that a journey with him was a lesson in natural courtesy and good manner. ओके, थोडक्यात म्हणजे तो वातावरणात सुस्वभावाचे आणि जिव्हाळ्याचे असे वातावरण निर्माण करीत होता. त्याच्याबरोबर प्रवास हा स्वाभाविक सौजन्य आणि सद्वर्तनाचा धडा होता असं मला जाणवलं. What struck me particularly was the ease with which he got through his work. तो ज्या सहजतेने त्याचं काम करत असे ते मला सर्वाधिक आवडलं किंवा भावलं. If bad manners are infectious, so also are good manners. जर अशिष्ट वर्तणूक किंवा गैरवर्तणूक ही जर संसर्गजन्य असते तसंच सद्वर्तन सुद्धा कसं आहे तर संसर्गजन्य आहे. इन्फेक्शियस म्हणजे संसर्गजन्य म्हणजे वाईट वागणं, बॅड मॅनर, गैरवर्तणूक जशी प्रकारची इन्फेक्शियस आहे, संसर्गजन्य आहे, तशा प्रकारे चांगलं वागणं सुद्धा कसं आहे तर संसर्गजन्य आहे. इफ वी एन्काउंटर इनसिव्हिलिटी, मोस्ट ऑफ अस आर ॲप्ट टू बिकम अनसिव्हिल, बट इट इज अन युजली अनकोथ पर्सन who can be disagreeable with sunny people. इथे अनकोथ हा शब्द आला बघा. अनकोथचा अर्थ होतो संस्कारहीन, इम्पॉलाइट, संस्कारहीन आपण त्याला म्हणूया. तर काय सांगितलेलं आहे, इफ वी इन्काउंटर इनसिव्हिलिटी मोस्ट ऑफ अस आर ॲप्ट टू बिकम अनसिव्हिल. जर असभ्यतेचा अनुभव आपल्याला आला तर आपण बहुतेक लोक स्वतःही काय होऊ तर असभ्यप्रमाणे वागू लागतो. बट इट इज अन युजली uncouth person who can be disagreeably with sunny people. मात्र अशा प्रसन्न लोकांच्या सहवासाचा स्वतःवर परिणाम न होऊ देणारी एखादी संस्कारहीन व्यक्ती अपवादानेच तुम्हाला आढळून येईल. इट इज विथ मॅनर्स ॲज विथ द वेदर. शिष्टाचाराचेही हवामानासारखेच असतं. नथिंग क्लिअर्स अप माय स्पिरिट लाईक अ फाईन डे, सेड किट्स. किट्स एक नावाजलेले लेखक आहे, कवी आहे. तो म्हणतो की एखादा छान दिवस माझ्या मनोवृत्तींनाही उल्हासित करतो. ओके, अँड अ चेअरफुल पर्सन डिसेंड्स ऑन इवन द ग्लुमिएस्ट ऑफ अस विथ समथिंग ऑफ द बेनेडिक्शन. बेनेडिक्शन मीन्स अ ब्लेसिंग, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणूया आशीर्वाद किंवा भेट. बेनेडिक्शन ऑफ अ फाईन डे. ओके, त्याचप्रमाणे एखादी आनंदी व्यक्ती देखील एखाद्या उदास व्यक्तीच्या मनात चांगल्या दिवसासारखी प्रसन्नता रुजवू शकते. ग्लुमियस म्हणजे उदास व्यक्तीच्या मनात, पण आनंदी व्यक्ती असेल तर तो काय करू शकतो, उदास व्यक्तीच्या मनात चांगल्या दिवसासारखी प्रसन्नता रुजवू शकतो, आपण असं म्हणू शकतो. अँड सो इट वॉज ऑलवेज फाईन वेदर ऑन द पोलाइट कंडक्टर्स बस अँड हिज ओन सिव्हिलिटी, हिज कॉन्सिलेटरी ॲड्रेस अँड गुड ह्युमर्ड बिअरिंग इन्फेक्टेड हिज पॅसेंजर्स. म्हणूनच त्या सुसंस्कृत
कंडक्टरच्या बसमध्ये नेहमीच प्रसन्न वातावरण असे आणि त्याची सभ्यता, सलोख्याचं वर्तन व खिलाडू वृत्ती त्याच्या प्रवाशांमध्येही पसरत होती. कॉन्सिलेटरी म्हणजे ट्राईंग टू विन फ्रेंडली फिलिंग. तर आपण म्हणू शकतो की सलोख्याचं किंवा मग सामोपचाराचं जे काही वागणं आहे त्यामुळे प्रवाशांमध्ये सुद्धा ती वृत्ती पसरत असे. इन लाइटनिंग देअर स्पिरिट्स ही लाइटन हिज ओन टास्क. त्यांची मने हलकी करताना तो आपलं कामही हलकं करत असे. हिज गेटी वॉज नॉट अ वेस्टफुल लक्झरी बट अ साऊंड इन्व्हेस्टमेंट. त्याची प्रसन्नता उत्साह व्यर्थ नव्हता तर ती एक मोलाची गुंतवणूक होती. साऊंड म्हणजे साऊंड स्टेबल अशा प्रकारची ती गुंतवणूक होती. I have missed him, my bus route of late, but I hope that only mean that he has carried his sunshine on to another road. आजकाल माझ्या बस मार्गावर त्याची भट होत नाही, पण आपल्या प्रसन्नतेचा प्रकाश तो दुसऱ्या मार्गावर नक्कीच पसरवत असेल अशी मला आशा आहे. It cannot be too widely diffused in a rather drab world. हे निरस कंटाळवाण्या जगात सर्वदूर तो पसरवणे इतके सोपं नाही. And I make no apologies for writing a panegyric on an unknown bus conductor. Panegyric म्हणजेच त्याला आपण म्हणू शकतो इथे दिलेला अर्थ अ स्पीच ऑर पीस म्हणजे एक प्रकारचं स्पीच. तर लेखक काय म्हणतो की and I make no apologies for making panegyric on an unknown bus conductor. ओके, त्यामुळे त्या अज्ञात बस कंडक्टरवर स्तुतीवर भाषण लिहिण्याबद्दल मला कदापिही दिलगिरी व्यक्त मी करणार नाही. इफ वर्ड्सवर्थ कुड गॅदर लेसन्स ऑफ विजडम फ्रॉम द पुअर लीच गॅदरर्स ऑन द लोनली मूर, आय सी नो रिझन व्हाय लेसर्स पीपल शुड नॉट टेक लेसन्स इन कंडक्ट फ्रॉम वन who shows how a very modest calling may be dignified by good temper and kindly feeling. वर्ड्सवर्थ एका गरीब जे काही लीचेस आहेत जळवा गोळा करणाऱ्याकडून कुठल्याशा ओसाड प्रदेशात शहाणपणाचे धडे घेऊ शकतो, तर मग सुस्वभावाने व दयाळू भावनेने केलेले सर्वसामान्य सेवा देखील किती सन्माननीय असू शकते हे दाखवून देणाऱ्याकडून काही लोकांनी तरी आचरणाचे धडे घेण्यास मला हरकत वाटत नाही. चांगल्या लोकांचे सुसभ्य असे जे लोक आहेत त्यांच्याकडून धडा घ्यायला मला निश्चितच काय वाटत नाही तर कमीपणा वाटत नाही किंवा हरकत वाटत नाही. इट इज अ मॅटर ऑफ जनरल अग्रीमेंट दॅट द वॉर हॅज हॅड अ चिलिंग इफेक्ट अपॉन दोज लिटल एव्हरीडे सिव्हिलिटीज ऑफ बिहेवियर दॅट स्वीटन द जनरल एअर. दैनंदिन जीवनातल्या वातावरणात आनंदी करणाऱ्या छोट्या छोट्या संस्कृतीवर शिष्टाचारांवर युद्धामुळे भयंकर दुष्परिणाम झाले आहे. ही गोष्ट सर्वसामान्य आहे. वी मस्ट गेट दोज सिव्हिलिटीज बॅक इफ वी आर टू मेक लाईफ काइंडली अँड टॉलरेबल फॉर इच अदर. परंतु आपण आपल्याला जर परस्परांचं जीवन आनंदी आणि सुसह्य बनवायचं असेल, आनंदी आणि सुसह्य म्हणजे टॉलरेबल म्हणजे सुसह्य बनवायचं असेल तर ते शिष्टाचार परत आणले पाहिजेत. जो काही आता वॉरमुळे जे काही या सिव्हिलिटीज गेलेल्या आहेत, ओके, सुसंस्कृतपणा गेलेला आहे तर तो पुन्हा वापस आणावा लागेल जर आपल्याला असं वाटतंय की परस्परांचं जीवन हे आनंदी आणि टॉलरेबल सुसह्य करायचं असेल तर. वी कॅनॉट गेट देम बॅक बाय इन्वोकिंग द लॉज. कायद्याचा बडगा दाखवून म्हणजे कायद्याचा दबाव दाखवून आपण ते परत मिळवू शकत नाही. द पोलिसमॅन इज अ नेसेसरी सिम्बॉल अँड द लॉ इज नेसेसरी institution for a society that is still somewhat lower than the angles. lower than the angles चा अर्थ होतो इथे सुसंस्कृत नसलेला किंवा पुढे न गेलेला. तर याचा अर्थ आपण घेऊ शकतो की अजून तेवढा सुसंस्कृत नसलेला आपल्या समाजासाठी पोलीस एक काय तर गरजेचा घटक आहे. नेसेसरी सिम्बॉल आहे पोलीस आणि द लॉ इज नेसेसरी इन्स्टिट्यूशन आणि त्याचबरोबर कायदा ही एक काय तर आवश्यक संस्था आहे. ओके, बट द लॉ कॅन ओनली प्रोटेक्ट अस अगेन्स्ट मटेरियल अटॅक. परंतु जो लॉ आहे तो फक्त आपल्याला काय करू शकतो तर शारीरिक हल्ल्यांपासून आपलं संरक्षण करू शकतो. नॉर विल द लिफ्ट मॅन्स वे ऑफ मीटिंग मॉरल अफ्रॉन्ट बाय फिजिकल व्हायलन्स हेल्प अस टू रिस्टोर द सिव्हिलिटीज. मॉरल अफ्रॉन्ट म्हणजेच काय तर नैतिक अपमान ज्याला आपण म्हणतो. लिफ्टमॅनने नैतिक अपमानाला उत्तर देण्यासाठी
अवलंबलेली शारीरिक हिंसाचाराची पद्धतही आपल्याला शिष्टाचार पुनर्स्थापित करण्यासाठी मदत करू शकणार नाही. I suggest to him that he would have had a more subtle and effective revenge if he had treated the gentleman who would not say please with elaborate politeness. त्याने कृपया न म्हणणाऱ्या त्या पॅसेंजर सोबत, त्या सदग्रस्तासोबत अतिविनयशीलतेने आणि अतिविनयशील पद्धतीने वर्तन केलं असतं तर तो अधिक मार्मिक आणि परिणामकारक पद्धतीने बदला घेऊ शकला असता, असं मला त्याला सुचवावं वाटतं. He would have had the victory not over the brewer but over himself, and that is the victory that counts. ओके, त्यामुळे केवळ त्या उद्धट व्यक्तीवर नव्हे तर स्वतःवर देखील त्याला विजय मिळवता आला असता आणि तो खरा विजय ठरला असता. The polite man may lose the material advantage, but he always has the spiritual victory. सभ्य माणूस असेल तो कदाचित भौतिक फायदा तो गमावत असेल, परंतु त्याचा आध्यात्मिक नैतिक विजय नेहमी होतो. आय कमेंट टू द लिफ्टमॅन अ स्टोरी ऑफ चेस्टरफील्ड. आता लेखक त्याला चेस्टरफील्डची स्टोरी सांगतो बघा काय दिलंय. इन हिज टाइम द लंडन स्ट्रीट्स वेअर विदाउट पेमेंट्स ऑफ टुडे. म्हणजे त्यावेळेस जे काही लंडनचे फुटपाथ होते त्यावर आजच्या सारखे काय नव्हते तर बांधीव फुटपाथ बांधलेले नव्हते. अँड द मॅन हू टूक द वॉल हॅड द ड्रायस्ट फुटिंग. जो व्यक्ती काय करेल वॉलच्या जवळून चालेल किंवा भिंतीच्या बाजूने चालत असे त्याची पाय कसे असायचे तर कोरडे असायचे आणि त्याला कोरडी पायवाट मिळत होती. आय नेव्हर गिव्ह द वॉल टू अ स्काउंड्रल सेड अ मॅन हू मेट चेस्टरफील्ड वन डे इन द स्ट्रीट. एक दिवस चेस्टरफील्डला रस्त्यावर भेटलेला एक माणूस म्हणाला की मी त्या बदमाश माणसाला भिंतीची बाजू कधीच देणार नाही. आय ऑलवेज डू. ओके, सेड चेस्टरफील्ड. स्टेपिंग विथ अ बो इन टू द रोड. त्यावर मान खाली झुकवून रस्त्याच्या बाजूला उतरून चेस्टरफील्ड म्हणाला मी नेहमीच देत असतो. आय ऑलवेज डू म्हणजेच काय तर चेस्टरफील्ड त्याला सुद्धा काय म्हणतो स्काउंडर अशा प्रकारे उद्देशून बोलतोय. आय होप द लिफ्ट मॅन विल अग्री दॅट हिज रिव्हेंज वॉज मच मोर स्वीट दॅन इफ ही हॅड फ्लंग द फेलो इन टू द मड. त्याने घेतलेला हा बदला दिलेले प्रत्युत्तर त्या व्यक्तीला चिखलात ढकलून देण्यापेक्षा कितीतरी जास्त समर्पक आहे किंवा होतं हे लिफ्टमॅनला पटेल अशी मला आशा आहे, असं लेखक इथे म्हणत आहे. लेखक अल्फ्रेड जॉर्ज गार्डिनर. अतिशय छान प्रकारे हा लेसन लेखकाने ते समजून सांगितलेला आहे. आय होप तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये सद्वर्तन करणार, सिव्हिलिटीज तुम्ही फॉलो करणार, गैरवर्तन करणार नाही अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना पण सुद्धा हा व्हिडिओ पोहोचवा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन हे यूट्यूब चॅनल. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.